नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे गाडे मॅडम। मी तुम्हाला शिकवत असलेला विषय जो आहे तो आहे केमिस्ट्री, ज्याला आपण मराठीतनं म्हणतो रसायनशास्त्र। याच्यामध्ये आता तुम्हाला या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेले आहेत, त्याप्रमाणे आपण दोन ग्रुप पण व्हॉट्सअप ग्रुप पण बनवलेले आहेत। त्यामध्ये एक मुलांचा ग्रुप आणि एक मुलींचा ग्रुप आपण बनवलेला आहे। या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला आता जे काही व्हिडिओज होतील आपले प्रत्येक विषयाचे, ते प्रत्येक विषय शिक्षक तुम्हाला ह्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते अपलोड करतील। काही शिक्षक आपले जे आहेत ते गुगल क्लासरूमवर व्हिडिओ अपलोड करणार आहेत, पण मी जो आपला व्हिडिओ आहे तो आपल्या यूट्यूबवर टाकणार आहे। प्रत्येक शिक्षकाने जो काही व्हिडिओ तुम्हाला टाकलेला असेल त्याची लिंक तुम्हाला दिली जाईल आणि त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून ह्या प्रत्येक विषयाचे व्हिडिओ हे रेग्युलर तुम्ही पाहून आपल्या रेग्युलर अभ्यास प्रत्येक विषयाचा कंप्लीट करायचा आहे। जोपर्यंत आपले रेग्युलर क्लासेस सुरू होणार नाहीत कॉलेजमधले, तोपर्यंत आपलं हे ऑनलाईन क्लासेस आपल्याला जॉईन करावे लागतील आणि त्या पद्धतीने आपल्या प्रत्येक विषयाचा अभ्यास हा तुम्हाला पूर्ण करावा लागेल। तुम्ही ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे सायन्स ह्या ब्रँचमध्ये 11वीला। ह्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये मी माझ्यातर्फे या सर्व शिक्षकांतर्फे, तुमचे जे विषय शिक्षक आहेत ते सर्व विषय शिक्षक त्यांच्यातर्फे, मुख्याध्यापकांतर्फे आणि शाळेतर्फे तुमचं ह्या शैक्षणिक वर्षामध्ये ह्या नवीन वर्गामध्ये तुमचं स्वागत करते। ह्याच्यामध्ये आता प्रत्येक विषयाचा काही सिलेबस जो आहे तो बोर्डाने काही कमी केलेला आहे, तो सिलेबस जो कमी झालेला सिलेबस आहे तो तुम्हाला प्रत्येक विषय शिक्षक हे तुम्हाला सांगतीलच। मी आपला ह्या लेक्चरच्या शेवटी व्हॉट्सअपवर आपला जो काही सिलेबस बोर्डाने कमी केलेला आहे तो सिलेबस तुम्हाला दिला जाईल, तो तुम्ही पाहून घ्यायचा। आणि हे लेक्चर पाहत असताना आपले जे लेक्चर तुम्ही पाहासाल प्रत्येक विषयाचे, त्यावेळेस तुमच्या बाजूला पुस्तक घेऊन त्या प्रत्येक विषय शिक्षकाचं जे काही पुस्तक आहे विषयाचं, ते पुस्तक घेऊन तुम्ही तो व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे आणि नंतर स्वतःच्या नोट्स काढून किंवा वाचन करून हा तुम्ही अभ्यास कंप्लीट करायचा आहे। ह्याच्यानंतर आपण जो आज चॅप्टर शिकणार आहोत तो आहे आपला बेसिक चॅप्टर असेल आपल्या विषयातला, ज्याला आपण म्हणू सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री। जो पहिला चॅप्टर असेल तो असेल बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री। आता याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री शिकत असताना सुरुवातीला जो काही केमिस्ट्री म्हणजे काय किंवा रसायनशास्त्र आपण कशाला म्हणतो, आता आपण याच्या अगोदर तुम्ही 10वीला असाल 9वीला असाल तेव्हा तुम्ही कंबाईन या सगळ्या विषयांचा अभ्यास केला आहे। आता आपल्याला प्रत्येक सायन्सची ही काही प्रत्येक सब्जेक्ट आहेत, केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, बायो असेल, मॅथमॅटिक्स असेल, हे आपल्याला प्रत्येक वेगवेगळे आपल्याला विषय पाहायचे आहेत आणि ते वेगवेगळे विषय पाहत असताना आपण पहिल्यांदा पाहूयात की केमिस्ट्री म्हणजे काय किंवा केमिस्ट्रीची डेफिनेशन काय असेल। तर सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये अगोदर आपण घेऊयात की केमिस्ट्री म्हणजे काय किंवा केमिस्ट्रीची डेफिनेशन काय असेल। तर या ठिकाणी पहा, केमिस्ट्रीची डेफिनेशन आहे द स्टडी ऑफ द कंपोजिशन, स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर and the reactions by which one form of matter may be converted into another form। आता याच्यामध्ये स्टडी करायची आपल्याला, कशाची स्टडी करायची, मॅटर हा कसा कंपोज होतो, म्हणजे कसा कोणकोणत्या घटकांपासून तो बनलेला आहे, त्याचं कंपोजिशन कसं होते, कंपोज झाल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर कसं असेल। जसं आपण वेगवेगळ्या यांचं स्ट्रक्चर पाहतो की त्याचा आकार कसा आहे, त्याची रचना कशी आहे, त्याला म्हणायचं स्ट्रक्चर कसा आहे, त्याचा अभ्यास, आणि नंतर त्यांच्या प्रॉपर्टीज जे काही त्याच्या फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीज असतील ह्यांचा अभ्यास, मॅटर हा कंपोज कसा होतो, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे त्याचा अभ्यास करणे, आणि रिॲक्शन्स म्हणजे रासायनिक अभिक्रिया, ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये आपण मॅटरचं वन फॉर्म म्हणजे एका मॅटरचं रूपांतर आपण दुसऱ्या मॅटरमध्ये कशा पद्धतीने करतो, म्हणजे थोडक्यात रिॲक्शन्सचा अभ्यास करणे। आता या केमिकल रिॲक्शन्स कशा होतात, काय होतात ह्यांचा अभ्यास करणे, ह्या सगळा अभ्यास आपण ज्या सायन्सच्या ब्रँचमध्ये करतो त्या सायन्सच्या ब्रँचला म्हणायचं केमिस्ट्री। आता याच्यामध्ये रिॲक्शन्स होतात म्हणजे तुम्हाला माहिती आहे, रिॲक्टंट्स रिॲक्ट विथ इच अदर टू फॉर्म द न्यू कंपाऊंड्स दॅट आर कॉल्ड प्रॉडक्ट्स, म्हणजे रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स असे दोन भाग यामध्ये असतील रिॲक्शन्समध्ये। मॅटर्सच्या रिॲक्शन्स कशा होतात, वन फॉर्म ऑफ मॅटर हा अनदर फॉर्ममध्ये कसा कन्वर्ट होतो,
तो कंपोज कसा होतो, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, या सगळ्यांचा अभ्यास ज्या सायन्सच्या ब्रँचमध्ये केला जातो त्याला म्हणतो आपण केमिस्ट्री. पण ओव्हरऑल ह्या केमिस्ट्रीचं जे आपण हे म्हणतो त्याच्या ब्रँचेस ज्या आहेत, 5 मेन ब्रँचेस ज्या आहेत केमिस्ट्रीच्या, त्या या पद्धतीने असतील. पहिली आहे फिजिकल केमिस्ट्री, दुसरी आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, तिसरी आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, चौथी आहे बायोकेमिस्ट्री आणि पाचवी आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री. आता ह्या प्रत्येक केमिस्ट्रीचे जे काही डेफिनेशन्स असतील ते तुम्हाला नवीन पुस्तकांमध्ये फक्त 2 मला वाटते डेफिनेशन्स दिलेले आहेत, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकचे काहीतरी. बाकीच्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या डेफिनेशन्स आपल्या जुन्या जे 11वीचं पुस्तक होतं त्या पुस्तकामधनं आपल्याला घेता येतील. दॅट डील्स विथ द स्ट्रक्चर ऑफ मॅटर, the energy changes and the theories, laws and principles that explain the transformation of matter from one form to another form. आता फिजिकल केमिस्ट्री ही केमिस्ट्रीची एक ब्रँच आहे. दॅट डील्स विथ म्हणजे ज्याशी संबंधित असणे. कशाशी संबंधित आहे, कशाचा अभ्यास आपल्याला याच्यात करायचा आहे, स्ट्रक्चर ऑफ मॅटर. मॅटरचं स्ट्रक्चर काय आहे, एनर्जी चेंजेस म्हणजे केमिकल रिॲक्शन्स होत असताना तुम्हाला माहिती आहे काही रिॲक्शन एक्झोथर्मिक असतात, काही रिॲक्शन एंडोथर्मिक असतात. म्हणजे काही रिॲक्शनमध्ये हीट ही ॲब्झॉर्ब होते म्हणजे घेतले जाते, रिॲक्टंट्सकडनं ॲब्झॉर्ब केली जाते, आणि काही रिॲक्शनमधनं हीट ही काय होते बाहेर टाकल्या जाते किंवा इव्हॉल्व होते, त्याला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणतो. मग अशा एनर्जी चेंजेस ज्याच्यामध्ये होतात त्याचा अभ्यास, त्या रिॲक्शनचा अभ्यास ज्या केमिस्ट्रीच्या ब्रँचमध्ये केला जातो त्याला आपण फिजिकल केमिस्ट्री म्हणणार. काही थेरीज असतील, लॉज असतील, काही प्रिन्सिपल्स असतील, यांचासुद्धा अभ्यास किंवा त्यांचं एक्सप्लेनेशन हे आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये दिल्या जाते. आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅटर हा एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये कसा चेंज होतो या सर्वांचा अभ्यास, लॉज, थेरीज, प्रिन्सिपल्स, एनर्जी चेंजेस, स्ट्रक्चर ऑफ मॅटर, ह्या सगळ्यांचा अभ्यास केमिस्ट्रीच्या ज्या ब्रँचमध्ये केला जातो त्याला म्हणणार आपण फिजिकल केमिस्ट्री. ही झाली पहिली डेफिनेशन. त्याच्यानंतर दुसरी डेफिनेशन असेल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे ही केमिस्ट्री रिलेटेड असते कार्बन कंटेनिंग कंपाऊंडची स्टडी. थोडक्यात म्हणजे असे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये कार्बन आहेत, पण काही असे कंपाऊंड्स आहेत ज्यांच्यामध्ये कार्बन आहेत पण तो ऑर्गॅनिक कंपाऊंड नसतो, त्यांची स्टडी आपल्याला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करायची. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन घेऊयात आपण. द ब्रँच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ द प्रॉपर्टीज अँड रिॲक्शन्स ऑफ कंपाऊंड्स ऑफ कार्बन. अशा कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्सचा अभ्यास आपण या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या ब्रँचमध्ये करणार आहोत. त्यांची स्टडी करत असताना आपण त्यांचा कशाचा अभ्यास करणार, प्रॉपर्टीज आणि रिॲक्शन्सचा. त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत आणि त्यांच्या रिॲक्शन्स कशा होतात. लक्षात, ह्या सगळ्यांचा अभ्यास कार्बन कंपाऊंड्सचा अभ्यास आपण ज्या केमिस्ट्रीच्या ब्रँचमध्ये करतो तिला म्हणायचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याच्यानंतर आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. द ब्रँच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ, डील्स विथ म्हणजे सांगितले तुम्हाला ज्याशी संबंधित असणे. कशाशी संबंधित ही केमिस्ट्रीची ब्रँच, स्टडी ऑफ ऑल सबस्टन्सेस विच आर नॉट ऑर्गॅनिक. अशा सर्व सबस्टन्सचा अभ्यास आपण या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करतो की जे कसे आहेत सबस्टन्स, दे आर नॉट ऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनिक सबस्टन्सला सोडून बाकी सगळ्या सबस्टन्सचा अभ्यास ह्या केमिस्ट्रीच्या ब्रँचमध्ये केला जातो जिला आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो. नेक्स्ट डेफिनेशन आहे आपली बायोकेमिस्ट्री. आता ह्या बायोकेमिस्ट्रीमध्ये शब्द आलेले पहा, बायो. बायो म्हणजे काय, कशाशी रिलेटेड असते आपल्या बायोलॉजी, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दॅट मे बी प्लांट्स ऑर ॲनिमल्स. म्हणजे ही जी ब्रँच आहे केमिस्ट्रीची ह्याच्यामध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कसे बनलेले आहेत, कशापासून बनलेले आहेत त्यांची आपण स्टडी करणार आहोत. लक्षात, द ब्रँच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ द सबस्टन्सेस कन्सिस्टिंग ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ज्या ज्या सबस्टन्सेसपासून बनलेले आहेत किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे जे काही सबस्टन्सेस प्रेझेंट असतील लक्षात, ते त्यांना आपण बायोमॉलिक्युल्स म्हणतो. तर हा जो चॅप्टर आहे तुम्हाला बायोमॉलिक्युल्स हा पुढच्या वर्षी आपण 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये शिकणार आहोत. तर हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ज्या ज्या सबस्टन्सेसपासून कन्सिस्ट झालेले आहेत त्या सर्व सबस्टन्सचा अभ्यास ज्या कोणत्या आपण केमिस्ट्रीच्या ब्रँचमध्ये करतो त्या ब्रँचला म्हणतो आपण बायोकेमिस्ट्री.
आता हे बायोमॉलिक्युल्स का आहेत, तर बायोमॉलिक्युल्समध्ये कोण कोण येतात, कार्बोहायड्रेट्स येतात, प्रोटीन्स येतात, फॅट्स येतात. फॅट्समध्ये ऑइल्स आणि फॅट्स येतात. ह्याच्यामध्ये फॅट्स हे सॉलिड्स असतात, तर ऑइल्स हे लिक्विड फॉर्ममध्ये असतात. त्याच्यानंतर व्हिटॅमिन्स, मिनरल्स, हार्मोन्स, एन्झाईम्स एक्सेट्रा हे जे सबस्टन्स आहेत हे बायोमॉलिक्युल्स आहेत. ह्यांची स्टडी म्हणजेच आपण कशाची स्टडी करणार, अशा सबस्टन्सची जे कन्सिस्ट झालेले आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, ज्याच्यापासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कन्सिस्ट झालेले आहेत, त्या सगळ्या बायोमॉलिक्युल्सचा अभ्यास म्हणजे सबस्टन्सेस. ह्या सबस्टन्स हे सगळे सबस्टन्स आहेत ज्याच्यापासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम बनलेले आहेत, त्यांची स्टडी आपण ज्या केमिस्ट्रीच्या ब्रँचमध्ये करतो त्याला म्हणणार आपण बायोकेमिस्ट्री. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट डेफिनेशन शेवटची, ॲनालिटिकल केमिस्ट्री. ही सुद्धा एक केमिस्ट्रीची ब्रँच आहे. द ब्रँच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ सेपरेशन. सेपरेशन करणे म्हणजे अलग करणे, एकमेकांपासून अलग करणे. नंतर आयडेंटिफिकेशन, सेपरेट केलेले सबस्टन्स नेमके कोणते आहेत ते आयडेंटिफिकेशन करणे त्यांचं. आणि क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ द कंपोजिशन्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. समजा एखादा कंपाऊंड ज्या सबस्टन्सपासून बनलेला आहे किंवा कंपोज झालेला आहे म्हणून आपण तो कंपोज झालेला आहे, त्याच्यामध्ये समजा कार्बन असेल, हायड्रोजन असेल, आणखीन कोणते एलिमेंट्स असतील, तर त्यांचं क्वांटिटेटिव्ह ते किती प्रमाणात, क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्या, आपल्याला त्याची संख्या शोधायची, किती पर्सेंटमध्ये ते प्रेझेंट आहे, त्यांचं डिटर्मिनेशन आपण क्वांटिटेटिव्ह करतो. त्या डिफरंट सबस्टन्सेस जे काही कंपोज झालेले आहेत त्यांचं कंपोजिशनचं पर्सेंटेज आपण शोधतो. कार्बन असतील, त्यामध्ये हायड्रोजन असेल, एखादा हॅलोजन आयटम असेल, ऑक्सिजन असेल, यांचं पर्सेंटेज क्वांटिटेटिव्ह त्यांचं पर्सेंटेज काढणे, त्या सबस्टन्सला सेपरेट करणे दुसऱ्या सबस्टन्सपासून, आणि तो सबस्टन्स कोणता आहे तो आयडेंटिफाय करणे. या सगळ्यांचा अभ्यास आपण ज्या केमिस्ट्रीच्या ब्रँचमध्ये करतो त्या ब्रँचला म्हणतो आपण ॲनालिटिकल केमिस्ट्री. अशा ह्या केमिस्ट्रीच्या 5 ब्रँचेस आहेत. त्या 5 ब्रँचेसचे आपण डेफिनेशन्स घेतल्यात. त्याच्यामध्ये तुम्हाला आता सांगितले मी की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स वगैरे जे आहेत यांचा अभ्यास आपण कुठं करणार आहोत, पुढच्या वर्षी बायोमॉलिक्युल्स नावाचं तुम्हाला चॅप्टर आहे, त्या चॅप्टरमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आता कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, थोडक्यात हे कार्बोहायड्रेट्स जे असतात त्याला आपण मराठीतनं म्हणतो कर्बोदके, बरोबर आहे. ह्या कार्बोहायड्रेट्समध्ये आपण एक सिंपल एक्झाम्पल आपल्याला माहीत आहे, त्याला म्हणतो आपण ग्लुकोज, बरोबर आहे. ग्लुकोज हे तुम्हाला माहिती असलेलं एक्झाम्पल आहे, ज्याचा फॉर्म्युला आहे C6H12O6. हा ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. ग्लुकोज हा 3 एलिमेंट्सपासून बनलेला आहे. एक एलिमेंट आहे त्याच्यात कार्बन, दुसरा आहे हायड्रोजन आणि तिसरा आहे ऑक्सिजन, बरोबर आहे. असे कार्बनचे 6 या ठिकाणी ॲटम्स आहेत, हायड्रोजनचे 12 आहेत आणि ऑक्सिजनचे 6 आहेत. आता हा कंपोज कसा झाला आहे, बरोबर आहे, हा ग्लुकोज कसा कंपोज झाला आहे, तर ह्या 3 एलिमेंट्सपासून तो कंपोज झाला आहे. पण त्या 3 एलिमेंट्समध्ये किती आयटम्स कार्बनचे आहेत, किती हायड्रोजनचे आहेत आणि किती ऑक्सिजनचे आहेत, यांचं पर्सेंटेज किती आहे त्याला म्हणतो आपण क्वांटिटेटिव्ह पर्सेंटेज. पर्सेंटेज हे कसं काढणार आपण, क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्या किती आहे, किती पर्सेंटमध्ये ते प्रेझेंट आहेत, याची जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा आपण कोणती ब्रँच घेणार, केमिस्ट्रीची ॲनालिटिकल केमिस्ट्री, बरोबर आहे. आता हा 3 एलिमेंट्सपासून कंपोज झाला आहे, तर ह्याच्यात त्यांचं क्वांटिटेटिव्ह पर्सेंटेज किती आहे, त्याच्यानंतर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन प्रेझेंट त्या ग्लुकोजमध्ये आहेत की नाही ह्याची स्टडी करणे आणि आयडेंटिफाय करणे, ते एलिमेंट्स त्यामध्ये प्रेझेंट आहेत त्याचं आयडेंटिफिकेशन करणे, याची सगळ्यांची स्टडी आपण ज्या केमिस्ट्रीच्या ब्रँचमध्ये करतो त्याला म्हणतो आपण ॲनालिटिकल केमिस्ट्री. आता हे ग्लुकोज हे एक्झाम्पल सांगितले तुम्हाला, कार्बोहायड्रेट्सचं एक्झाम्पल आहे. दुसरं माहिती असणारं तुम्हाला एक्झाम्पल असेल सुक्रोज, आपण ज्याला म्हणतो सुक्रोज, ज्याला आपण केन शुगर सुद्धा म्हणतो. म्हणजे केन शुगर म्हणजे काय, ऊसापासून मिळवलेली साखर, जी आपण साखर या फॉर्ममध्ये खातो त्याला म्हणतो आपण सुक्रोज. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C12H22O11. हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. म्हणजे हा सुद्धा कार्बोहायड्रेटचा एक फॉर्म आहे जो कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून बनलेला आहे. आता ह्याचं कार्बोहायड्रेट्सचं आपण क्लासिफिकेशन काय आहे, हा मोनोसॅकॅराइडमध्ये येतो, हा डायसॅकॅराइडमध्ये येतो. हे क्लासिफिकेशन किंवा याची डिटेल स्टडी आपण 12वीच्या बायोमॉलिक्युल्स ह्या चॅप्टरमध्ये करूया.
आपल्या बऱ्याच डेफिनेशनमध्ये मॅटर हा शब्द आलेला आहे पहा. तर हे मॅटर म्हणजे काय हे पाहूयात आपण. मॅटर हॅज अ मास अँड इट ऑल्सो ऑक्युपाईज स्पेस. मॅटर त्याला मास असते आणि तो स्पेस ऑक्युपाईज करतो म्हणजे जागा व्यापतो, त्याला म्हणतो आपण मॅटर. त्याच्यानंतर सबस्टन्स हा एक शब्द आलेला आहे. पण सबस्टन्स म्हणजे पदार्थ, मराठीतून त्याला काय म्हणतो आपण पदार्थ. अ सबस्टन्स इज अ फॉर्म ऑफ मॅटर. मॅटरचा हा एक फॉर्म आहे, प्रकार आहे. हॅविंग अ डेफिनाईट कंपोजिशन. परंतु ह्या सबस्टन्सला काय असते, हा सबस्टन्स एका डेफिनाईट कंपोजिशनपासनं निश्चित अशा घटकांपासून तो बनलेला कंपोज झालेला असतो आणि त्याचं प्रमाण हे त्या कंपाऊंडमध्ये त्याचं पर्सेंटेज हे ठरलेलं असते. अँड अ सेट ऑफ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज. आणि त्या सबस्टन्सला किंवा सबस्टन्समध्ये किंवा त्या प्रत्येक सबस्टन्सच्या काही कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज असतात. आता सबस्टन्स म्हणत आपण त्यामध्ये वेगवेगळे सबस्टन्स घेऊ शकतो. जसं सॉल्ट आहे, ज्याला आपण क्षार म्हणतो, परंतु तो सबस्टन्समध्ये येणार. मग त्या सबस्टन्स कशापासून कंपोज होतो, मीठ ज्याला आपण काय म्हणतो NaCl. NaClला काय म्हणतो आपण सोडियम क्लोराईड. मराठीतनं आपण त्याला काय म्हणतो मीठ. हा कशापासून कंपोज झाला, एक सोडियमचा ॲटम आणि एक क्लोरीनचा ॲटम. आता सोडियमचा ॲटम आणि क्लोरीनचा ॲटम तर यांचे ॲटॉमिक मासेस जे काय आहेत ते ॲटॉमिक मासेस, सोडियमचा ॲटॉमिक मास आहे 23 आणि क्लोरीनचा आहे, एका क्लोरीन ॲटमचा असतो 35.5. यांचं जे कंपोजिशन आहे ह्या NaClच्या एका मॉलिक्यूलमध्ये यांचं कंपोजिशन फिक्स असते, म्हणून ह्याला म्हणतात डेफिनाईट कंपोजिशनपासून हा मॅटर बनलेला आहे, त्याला आपण सबस्टन्स म्हणणार. त्याच्यानंतर ह्या NaClला काही कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज असतात. लक्षात, त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या फिक्स असतात, त्या चेंज होणार नाही. असा जो काही मॅटर आहे एका मॅटरचं फॉर्म आहे त्याला म्हणणार आपण सबस्टन्स. इथं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं NaCl. आपण H2O सुद्धा घेऊ शकतो. H2O म्हणजे वॉटर, ज्याचं हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनच्या एका ॲटमपासून बनलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये फिक्स प्रोपोर्शन असते 2:16 आणि याचा सिम्पल जर आपण रेशो घेतला तर तो असतो 1:8. हे त्याचं डेफिनाईट कंपोजिशन असेल वॉटरचं. आणि त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज, वॉटरच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज काय आहेत हे आपण पुढे डिटेल आपण स्टडी करणार आहोत. असा जो काही मॅटरचा एक फॉर्म आहे त्याला काय म्हणणार आपण सबस्टन्स म्हणतो. तर हा मॅटर आणि सबस्टन्समध्ये हा डिफरन्स आहे. त्याच्यानंतर आपण घेऊयात मॅटरचं क्लासिफिकेशन काय आहे. तर तुमच्या पुस्तकामध्ये एक टेबल दिलेला आहे पहा, तो टेबल आपण घेऊयात. मॅटर हा परत कोणकोणत्या घटकांमध्ये त्याचं डिवायडेशन झालेलं आहे. मॅटर कॅन बी फर्दर क्लासिफाईड इंटू प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर्स ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन्स. तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 1वरच आपला जो चॅप्टर सुरू झालेला आहे त्याच्यावर हा टॅब्युलर फॉर्ममध्ये ह्याचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे पहा. मॅटर आहे का, मॅटर हा 2 परत क्लासमध्ये त्याचं डिवायडेशन होतं. एक आहे प्युअर सबस्टन्सेस आणि दुसरं आहे मिक्सचर्स. प्युअर सबस्टन्सेस दे आर अगेन क्लासिफाईड इंटू 2 types, that are elements and compounds, and mixtures they are classified into again 2 types, that is homogeneous mixtures and heterogeneous mixtures. Then elements they are again classified into 3 classes, that are metals, non-metals and metalloids. Periodic table जेव्हा आपण चॅप्टर घेऊयात तो आहे आपला चॅप्टर नंबर मॉडर्न पिरियॉडिक टेबल. हा चॅप्टर नंबर 7 आहे. त्याच्यामध्ये आपण हे एलिमेंट्सची डिटेल स्टडी करणार आहोत. हाऊ दीज मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॉलाइड्स आर क्लासिफाईड इंटू डिफरंट ग्रुप्स अँड दॅट ग्रुप्स आर S ब्लॉक, P ब्लॉक अँड D ब्लॉक अँड A ब्लॉक एलिमेंट्स. अशा क्लासेसमध्ये त्याला आपण क्लासिफाईड करतो. त्याच्यानंतर आपण हे मॅटरचे जे पहिले दोन मेन फॉर्म आहेत प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर्स, यांच्या डेफिनेशन्स तुम्हाला दिलेल्या आहेत. त्या डेफिनेशन्स बघा कशा आहेत. प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर्स. प्युअर सबस्टन्सेस हॅव अ डेफिनाईट केमिकल कंपोजिशन. प्युअर सबस्टन्सेसचं हे डेफिनाईट कंपोजिशन असते. दे ऑलवेज हॅव द सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. कोणत्या ओरिजिनपासून ते तयार झालेले आहेत त्याच्याशी त्यांचं काही देणं घेणं नाही. म्हणजे समजा एखादा प्युअर सबस्टन्स आहे, समजा वॉटर हा प्युअर फॉर्ममध्ये आहे, तर ते ओरिजिन त्याचं काय आहे, हायड्रोजनचे ॲटम्स आहेत, ऑक्सिजनचे ॲटम्स आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या वॉटरमध्ये नाही राहणार. हायड्रोजनच्या स्पेशल त्याच्या प्रॉपर्टीज असतील, ऑक्सिजनच्या त्याच्या प्रॉपर्टीज असतील, परंतु त्यांच्यापासून कंपोज झालेला जो काही प्युअर वॉटर सबस्टन्स आहे
ह्याच्या प्रॉपर्टीज मात्र त्या दोघांपेक्षा कशा असणार आहेत, वेगळ्या. दे ऑलवेज हॅव द सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. म्हणजे ओरिजिनवर ते डिपेंड नसणार आहेत. कोणत्या ओरिजिनपासून आपण तो वॉटर मिळवला आहे. फॉर एक्झाम्पल नदीमधले की रिव्हरमधले पाणी आहे, विहिरीमधले पाणी आहे, हे पाणी कुठून मिळवलं आहे आपण, त्याचं ओरिजिन काय आहे याच्याशी ते संबंधित नाही. फक्त ते पाणी आहे, वॉटर आहे आणि त्याचे प्रॉपर्टीज ह्या कुठूनही जरी आपण ते वॉटर मिळवलं तरी त्याच्या प्रॉपर्टीज ह्या कशा राहणार आहेत, सेम राहणार आहेत. मिक्सचर्स हॅव नो डेफिनाईट केमिकल कंपोजिशन. परंतु मिक्सचर्सचं कसं असते, त्यांचं कंपोजिशन हे डेफिनाईट नसते. कारण मिक्सचर्स हे एकापेक्षा जास्त सबस्टन्सला आपण मिक्स करून केलेले ते मिक्सचर्स असतात. अँड हेन्स नो डेफिनाईट प्रॉपर्टीज. म्हणून एकपेक्षा जास्त सबस्टन्सेस जर आपण मिक्स केलेले असतील तर त्यांच्या प्रत्येक सबस्टन्सची प्रॉपर्टी वेगवेगळी असेल. म्हणून त्यांची डेफिनाईट प्रॉपर्टीज नसतात किंवा त्यांचे डेफिनाईट केमिकल कंपोजिशन नसतात. हा डिफरन्स आहे प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर्समध्ये. खाली तुम्हाला दिलेले आहेत पहा एक्झाम्पल्स ऑफ प्युअर सबस्टन्सेस, प्युअर मेटल, डिस्टिल्ड वॉटर एक्सेट्रा. त्याच्यानंतर एक्झाम्पल्स मिक्सचरचे दिलेले आहेत. पेंट दॅट इज अ मिक्सचर ऑफ ऑइल्स, पिगमेंट्स, ॲडिटिव्ज एक्सेट्रा. देन कॉन्क्रीट इज अ मिक्सचर ऑफ सँड, सिमेंट आणि वॉटर. कॉन्क्रीट म्हणजे आपण बांधकाम करताना जे कॉन्क्रीट वापरतो ते कशाचं मिक्सचर आहे, सँड म्हणजे वाळू, सिमेंट आणि पाणी, ह्या तिघांना मिक्स करून आपण ते मिक्सचर बनवलेलं आहे ज्याला म्हणतो आपण कॉन्क्रीट. त्याच्यानंतर पेंट हे एक्झाम्पल आहे मिक्सचर्सचं. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊयात.